पुढची बातमी सुद्धा राजकीय वर्तुळामधून आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव आणि पंढरपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील। धाराशिव येथील जिल्हा पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला ते उपस्थिती लावणार आहेत। शहरामधील नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पंढरपुरात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असणार आहे आणि एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याची जी तयारी आहे ती पंढरपुरात आता पूर्णत्वाकडे जाताना दिसते। आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पंढरपुरात येतील आणि शिंदे यांच्या उपस्थितीतच पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे। खरं तर या प्रवेशामुळे पंढरपूरच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे, कारण या प्रवेशानंतरच पंढरपुरातून शिवसेनेची विधानसभेची थेट तयारी सुरू होतीये। त्यामुळं कुठेतरी आता पंढरपुरात यापूर्वी होणारा काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष संपुष्टात येऊन या नंतरच्या काळात आता भाजप विरुद्ध शिवसेना अशी राजकीय स्पर्धा जी आहे ती सुरू होणार आहे आणि याच विधानसभेचे रणशिंग एकनाथ शिंदे यांनी आजच्या भालके आणि सावंत यांच्या प्रवेशामुळे पुकारल्याचं सध्या तरी दिसून येते। आणि ही संपूर्ण तयारी जी आहे भालके आणि सावंत यांच्या पक्षप्रवेशाची ती पूर्ण झालेली आहे। आज सकाळी धाराशिव येथील कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे याच ठिकाणी येतील आणि पंढरपूरच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।